तर मित्रांनो, पुन्हा एक ब्लॉग आपण आलतो शंभू महादेव मंदिर बघायला. चला तर मग तुम्हाला पूर्ण शंभू महादेव मंदिर दाखवतो. शंभू महादेव मंदिर इथं काय आहेत, श्री महंत केशवगिरीजी संभाजी मंदिर. इथं यांचे पावलं होती. फक्त नाही का, चला म्हणलं आता दर्शन वगैरे करा. पावलांचे पावलं आहेत बघा, जास्त काही नाही. त्यानंतर बाहेर आलो दर्शन करून, तर इथं एक छोटंसं रामेश्वर मंदिर म्हणून होतं. चला म्हटलं नाही का आतमध्ये जाऊन बघावं. इथं एक छोटीशी नंदी होती, नंदीचे दर्शन केले. रामेश्वर मंदिर म्हणून आतमध्ये गेलो तर बघतो महादेवाची पिंड होती. इथं इकून बघतोय, इकून सगळा अंधारच होता नाही का, म्हणजे त्यावेळेस काहीतरी रस्ता वगैरे असेल, असं एकदम अंधार किट होता. इथं भुयार टाईप होतं. अचानक वरती बघतोय तर मला वाटलं इथं CCTV कॅमेराच येतो. इथे आतमध्ये भिंतीत पण देव आहे बघा, ते बघा भिंतीत देव कोरलेले आतमध्ये नाही का. महादेव पार्वती म्हणून आहे, पुन्हा गणपती बाप्पा पण आहे तिथं. आणखी एक देव आहे पण ते मला कळायला नाही. तीन देव भिंतीत कोरलेले आहेत. मला वाटतं हनुमान मिळते, गणपती बाप्पा आहे, हनुमान आहे आणि महादेव पार्वती यांचे तीन असे भीतीमध्ये. एका टायमाला सगळं पाणीच असायचं इथं. आपली तुळस पाय वगैरे ठेवायला नाही का, पाय वगैरे धुवायला नव्हे, पण पाणी कुठून येतं काय माहिती, पण आहेत बा सगळी सुविधा आहे. याच्या आतमध्ये काय दिसतच नाही, याच्या आतमध्ये खोलत पण नाही. सिद्धेश्वराचं मंदिर आहे. महादेवाची पिंडी वगैरे. श्री महंत श्री राजगुरू बाबा मंदिर. राजगुरू बाबा यांचं मंदिर आहे. आतमध्ये तर लॉक आहे बघा, आतमध्ये राहायला एंट्री पण नाही. 1008 श्री रामगिरी बाबा दिसत पण नाही, ते काचामध्ये ना बाबाजी. इथं रामगुरू आहे, इथं रामजी विशेष नाही. काशी वटेश्वर मंदिर त्यानंतर आहे कुठं पण. इथं पण महादेवाची पिंडी.
दिसत एकच नाही इथे. अंधार किती आतमध्ये दिसतच नाही. कसा नजारा आहे बघा. मंदिरच्या ठिकाणी यायला मजाच वेगळी. विषय नाही आहे. सगळं ब्लरच काय दिसतंय मोबाईलमध्ये. सगळं ब्लर ब्लर दिसत होतं. कॅमेरा एकदा पुसून काढला. हर हर महादेव. इकडं काय इथं एका टायमाला पूर्ण पाणीच असायचं. आता काम चालू वाटतं इथं काहीतरी. रांगोळी वगैरे मंदिरासमोर तर कधी पण असतेच. महादेवाचं मंदिर आहे पण. शंभूदेवांच्या नुसतं वासासे महायोगी मूर्ती प्रत्यक्ष दिशे. हरे राघव रामचंद्र आनंद अंता. नमस्कार माझा रामगिरी समर्था. होय होय. विशेष नाही इकडे. इथे नंदी आहे आपलं. तुमचं पण दर्शन घेतलं. समोर काय बघा ती आई. इथं छोटीशी एक दानपेटी. अयो देवाला लात लागली बघा. छोटीशी दानपेटी इथं. माझ्याकडे होते तो 10 रुपये चिल्लर नाही का टाकून दिलीत. महादेवांचं त्रिशूळ वगैरे मुर्दुंग ते काय असतं ते नाही का. मुर्दुंगच असतो तो. विशेष नसतो. तिकून यायचा तसं. तिकून यायचं दर्शन करत करत. तो असं दर्शन इथून यायचं डबल वरतून दर्शन करून इथून निघायचं. डबल इथून असं निघायचं. तू घराव काय आता जरी गर्दी नाही नंतर एवढी गर्दी असते ना विचारू नका. नाही का दर्शन वगैरे तर झालं. एवढा मोठा प्लेस आहे निधं काही विशेष नाही. लय मोठा प्लेस आहे. समोर येईल बघतोय. आले म्हणलं येईल पाणी आहेत का नाही बघावं. काय निघालो येरीकडं. येरीमध्ये बघतो तर मोठा कासव होता बघा. कॅमेरामध्ये दिसतोय का नाही माहीत नाही पण लाईव्ह मध्ये असं मोठा कासव आहे ना येरीमध्ये. कंपल्सरी पाणी राहतं पुन्हा इथं. दादा नांगरचा असला रोड कुठं जातो. किती लांब आहे इथून. 6 किलोमीटर. 6. कसं जावं लागेल आता इथून. आता इथून सरळ इकडे जा. इकडं का. हां ते पुढे गेल्यावर तांडा लागते. हां सरळ जायचं. असं सभामंडप दिसते तसं असं इकडे फिरायचं. काय आहे तिथं बघायसारखं. चांगलं आहे. तर मित्रांनो थँक्यू सो मच. लाईक शेअर सबस्क्राईब तर तुम्ही करणारच.